नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूपच रोमांचक अशी गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव आहे गुप्त खजिन्याचा नकाशा. एका गावात वरद नावाचा एक हुशार आणि उत्सुक मुलगा राहत होता. त्याला नेहमी नवीन गोष्टी शोधायला खूप आवडत असे. एक दिवशी वरद आपल्या आजोबांच्या जुन्या घरात खेळत होता. तेव्हा त्याला एका जुन्या पुस्तकात एक गुप्त कागद सापडला. वरदने तो कागद उघडून पाहिला आणि त्यावर एक जुनाट नकाशा काढलेला होता. नकाशावर जंगल, नदी आणि एक मोठं झाड काढलेलं होतं. वरद खूप उत्साहित झाला. हा नक्कीच खजिन्याचा नकाशा आहे, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी वरद आपल्या मित्रांसोबत त्या नकाशानुसार जंगलात गेला. ते नदी पार करून पुढे गेले. थोड्या वेळाने त्यांना एक मोठं जुनं झाड दिसलं. नकाशात दाखवलेलं तेच झाड होतं. वरदने झाडाजवळ जमीन खणायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना एक छोटी लाकडी पेटी सापडली. सगळे मुले खूप आनंदित झाले. खजिना सापडला, खजिना सापडला, ते मोठ्या मोठ्याने ओरडायला लागले. पण पेटी उघडल्यानंतर त्यांना सोने किंवा हिरे दिसले नाहीत. त्यात एक छोटा कागद होता. त्या कागदावर लिहिलं होतं, खरा खजिना म्हणजे ज्ञान, मैत्री आणि साहस. वरद आणि त्याचे मित्र खूप हसले. त्यांना समजलं की खरा खजिना म्हणजे एकत्र केलेला प्रवास आणि शिकलेले धडे हे आहेत. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? खरा खजिना म्हणजेच ज्ञान, मैत्री आणि अनुभव. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा. स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच सुंदर सुंदर गोष्टींसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.